सतेज कृषी प्रदर्शनामध्ये तपोवन कोल्हापूर येथे विविध प्रकारची कृषी उत्पादने तसेच वन खात्याची उत्पादने यांचे स्टॉल लागलेले आहेत आणि इथे आत्ता आपल्यासमोर वन अमृत म्हणून खास वनातील किंवा जंगलातील पदार्थापासून तयार केलेले जाम तसेच लोणची आणखीन सरबत, जांभूळ सरबत तसेच करवंद सरबत याचे उत्पादन या वन विभागातर्फे केलेलं आहे आणि त्याचा स्टॉल विक्रीसाठी या वन विभागामध्ये लावलेला आहे. तर आपण या वन विभागाच्या ज्या महिला आहेत काम करणाऱ्या त्यांच्याकडून आपण ऐकूया त्यांच्या प्रॉडक्टबद्दल काय सांगतात ते. तर ऐका, हे वन अमृत म्हणजे काय आहे. माझं नाव अर्चना देसाई. हे जांभूळ जाम आहे, हे जांभूळ सिरप आहे. हे जांभूळ जाम ते काय आहे? हे जांभूळ सिरप आहे. हां, जांभूळ सिरप हे ते आम्ही कसं जंगलातील फळं आणून त्याच्यापासून जांभूळ तयार केलं. तयार करून माझ्या तयार जांभूळ जाम आणि जांभूळ सिरप तयार केलेलं आहे. आणि करवंदाचं लोणचं आहे, करवंदाचं म्हणजे आंब्याचं लोणचं, काजू लोणचं, काजूचं जाम, काजू सिरप. हे काजू सिरप आहे काय? हां, हे काजूचं सिरप आहे. हे कसं एकाच 3 प्रमाण आहे ते. जर एक कप जर हे घेतलं तर 3 कप गार पाणी. 1 कप टोपणात 3 कप गार पाणी घालायचं म्हणजे तुमचा 1 ग्लास तयार होणार. हां, 1 ग्लास तयार. आणि त्याचा उपयोग काय ह्याच्यासाठीच डायबिटीससाठी आहे ना हे. होय होय. आणि हे पण आता हे कसं प्रत्येक सीझनेवर फळं मिळत नाही ना. हे कधी पण आपल्याला उपयोग होऊ शकते ना. आणि याच्यात कसं केमिकल ते असं काय नाही आहे. हे सगळं म्हणजे जंगली फळांपासून तयार. होय. हे काय आहे म्हटलं? याचं काजू जाम. जाम आणि हे लोणचं. हे करवंद. आणि ह्या जांभळचा डायबिटीसवर वापरतात ना ते, शुगर कमी होण्यासाठी. शुगर घातलेलं नाही, शुगर कमी होण्यासाठी. तुम्हाला माहीत असेल की जांभळाचं सरबत हे शुगर कमीसाठी वापरतात ते, किंवा बियाचं सुद्धा करतात. त्याच्या बियाचं चूर्ण वापरतात. बियांचं पण चूर्ण करायला चालू आहे. सुरू आहे ना ते. डायबिटीसवर फार औषध आहे. मग कुठं सुरू प्रोडक्शन कुठं करताय? प्रोडक्शन आमच्या गावामध्ये. ते आम्हाला कसं कुठलं? देवगाव गाव आजरा. हां, इथं पण एक आहे, तुम्हाला माहिती आहे काय? गगनबावडा तालुक्यात. वन विभागामार्फत. नाही, गगनबावडा तालुक्यात करवंद. करवंद जाम, करवंद सिरप, नाचणी सत्व, नाचणीचं लाडू, हां, ते पण आहे. तांदळाचे लाडू, म्हणजे तांदळाचे बिस्किट, तांदळाचं सत्व, रव्याचा इडलीचा रवा, परत जुन्या वाणांचं भाताचं हे असते ना. काय ते? जुनी वाण भाताची. हां. त्याच्यापासून हातसडीचं तांदूळ. म्हणजे सध्या कालबाह्य झालेली भाताच्या जाती. भाताच्या जाती. परत जिरगा वगैरे. जिरगा नाही, जुनी वाण. ते पण आहे आहे. तुम्ही म्हणताय ते खरोखर आहे, ते उपयोगी आहे सगळं. तुम्ही गगनबावडा तालुक्यात एकदा जाऊन या. शेणावडे म्हणून गाव आहे. आमचं कसं वैयक्तिक नाही, आमचं ग्रामसंघामार्फत आहे. जंगलामध्ये जे करवंद मिळतात किंवा जांभूळ मिळतात किंवा बांबू असतात, तर या सर्व वनस्पतीच्या फळापासून काजूचे जाम बनवला जातो, काजूचं सिरप बनवलं जातं, तसंच जांभळाचं सरबत बनवलं जातं, तसेच करवंदाचं लोणचं बनवलं जातं. आणि हे सर्व औषधी पदार्थ असल्यामुळे या स्टॉलला चांगली मागणी आहे आणि हा स्टॉल अतिशय उत्तम चालतो. VSK पर्यटन चॅनलतर्फे विनायक कुलकर्णी यांची या प्रदर्शनाला भेट.